नमस्कार. भारतशक्ती मराठीच्या या आठवड्यातल्या रणनीती कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. मागच्या आठवड्यामध्ये संसद संसद अधिवेशनामध्ये लष्कर प्रमुख किंवा माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. या वादामागची नेमकी कारणं काय आहेत आणि हा वाद खरोखरच वाद म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो का, या सगळ्याच बद्दल आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्याबरोबर स्टुडिओत उपस्थित आहेत. सर, आजच्याही भागात तुमचं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा एक भाग कुठल्या तरी एका मॅगझिनमध्ये प्रकाशित झाल्याचं कारण मागच्या आठवड्यातल्या या सगळ्या वादाला मिळालेलं आहे आणि विरोधी पक्षाने त्याचंच राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मुळामध्ये हे प्रकरण नेमकं काय आहे? कारण काही प्रेक्षकांना कदाचित माहिती नसण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी परत एकदा एक उजळणी म्हणून हा प्रश्न विचारते. खरं तर त्यांनी मनोज मुकुंद नरवणेंनी जेव्हा रिटायरमेंट नंतर एक पुस्तक लिहिण्याचं ठरवलं, त्यांनी पुस्तक लिहिलं पण त्या पुस्तकाला परवानगी मिळाली नाही संरक्षण मंत्रालयाकडनं. जेव्हा त्यांनी परवानगी मागितली, त्यांच्या प्रकाशकाने जेव्हा परवानगी मागितली तेव्हा, कारण त्याच्यामधले काही विषय आणि काही जे संभाषणं होती त्यांनी केली होती, जी पंतप्रधानांबरोबर किंवा रक्षामंत्री संरक्षण मंत्र्यांबरोबर किंवा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांबरोबर, आणि कसं भारताने गलवान आणि त्याच्यानंतरचा जो चीनच्या विरुद्धचा जो भारताचा पवित्रा होता सैनिकी, ते कसं त्याच्यावरती निर्णय घेतले गेले वगैरे, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीला त्यांनी त्याच्यावर प्रकाश टाकला होता. तर संरक्षण मंत्रालयाच्या जेव्हा लक्षात आलं की त्यांनी असं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यांनी जेव्हा पुस्तक पाठवलं प्रकाशकांनी संरक्षण मंत्रालयाकडे, तेव्हा त्यांनी एकच गोष्ट संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितली की हे सगळे विषय हे ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट असं जो कायदा आहे त्याच्या खाली येतात. ज्याच्यात असं असतं की अशी संभाषणं, असं त्यांच्यातलं म्हणजे विवाद नाही पण संवाद जो असतो तो हा नेहमी गुपित ठेवायला लागतो आणि कधीच तो प्रकाशित करायचा नसतो. केला तर तशा प्रकारचे कायदेशीर कारवाई त्या ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट खाली घेता येते, एक कारवाई करता येते. त्यामुळे तो पुस्तक ते पुढे छापलं गेलं नाही. पुस्तकाचं त्याची म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रतिलेख म्हणा किंवा मॅन्युस्क्रिप्ट ज्याला म्हणतो, ते नक्कीच प्रकाशकांजवळ ते अवेलेबल होती. आणि त्याच्यामध्ये हे सगळे त्यांनी काही संभाषणं जी होती त्याच्यावर प्रकाश टाकला होता, जसं मी म्हटलं. आता त्याच्यातनं कुठून तरी ते लीक झालं आणि लीक होऊन ते कॅरवान मॅगझिननी ते प्रकाशित केलं. तो जो 2-3 त्याच्यातले जे पॅसेजेस होते, आणि मुख्य राजकीय विवाद याच्यात असा उभा करण्याचा प्रयत्न करण्यात आला की पंतप्रधानांनी 31 ऑगस्ट 2020 मध्ये जेव्हा चीनचे रणगाडे कैलाश पर्वतावरती चढण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा जनरल मनोज नरवणेंनी सगळ्यांकडनं परवानगी विचारली की आम्ही काय करायचं. आणि तेव्हा म्हणजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंगनी त्यांनी पंतप्रधानांचा संदेश जनरल नरवणेंना दिला की जो उचित समजो वो करो, म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल ती कारवाई करा, असं दिलं. आणि त्याच्यावरनं विवाद उभा करण्याचा प्रयत्न करण्यात आला की पंतप्रधानांनी ते जो निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे होता पंतप्रधानांनी, तो लष्कर प्रमुखांवरती टाकून दिला आणि स्वतःचे हात झटकून टाकले. आणि पण का हा विवाद झाला, तर जनरल नरवणेंनी त्यांच्या पुस्तकात, जे अप्रकाशित पुस्तकाच्या त्या मॅन्युस्क्रिप्ट मध्ये लिहिलं होतं की आय वॉज हँडेड अ हॉट पोटॅटो, की हे सगळं जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली. तर राजकीय नेत्यांनी किंवा राजकीय पक्षांनी, विरोधी पक्षांनी याच्यावरती आक्षेप घेतला की पंतप्रधानांनी चीनला घाबरून निर्णय लष्कर प्रमुखांवर टाकला. पण माझ्या स्वतःच्या एका असेसमेंट प्रमाणे पंतप्रधानांनी
बरोबर जे सांगायला पाहिजे लष्कर प्रमुखांना ते सांगितलं आणि त्यांच्यावरती हा निर्णय टाकला. कारण कुठल्याही सामरिक कारवाई करताना, निर्णय घेताना पंतप्रधानांना नक्कीच हे माहिती नाही की कुठून रणगाडे येत आहेत, किती येत आहेत, काय कारवाई करायची, त्याच्यावरती प्रत्युत्तर काय द्यायचं, हे सगळं कधीच कुठल्याही पंतप्रधानांना ते माहिती नसणार. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे योग्य वाटेल आणि जे करायला पाहिजे ते करा. मग तुम्ही फायरिंग करा. कारण त्यांचं म्हणणं होतं नरवण्यांचं की आतापर्यंत तोपर्यंत भारत सरकारचा हा निर्णय होता की चीनच्या सीमेवरती पटकन गोळीबार होऊ देता कामा नये. कारण त्याचे परिणाम खूप अ, भयावह होतील आणि आजपर्यंत असं झालेलं नाहीये. म्हणून ती एक काळजी घेण्यात यावी. पण जेव्हा पंतप्रधानांनी एक शब्द एका वाक्यात सांगितलं, "जो उचित समजो वो करो." मग तुम्ही त्याच्यात फायरिंग करायचं का नाही करायचं हे सगळं लष्कर प्रमुखांचं त्यांची जबाबदारी असते. असं माझं म्हणणं आहे आणि बऱ्याचशा प्रोफेशनल लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे याच्यात वादविवाद होण्याचा काही प्रश्नच नाहीये. पण हा राजकीय वाद होऊन गेलाय त्यामुळे आता आपण ही चर्चा करतो. पंतप्रधानांचं जे वाक्य होतं की जो उचित समजो या वाक्याचा नेमका अर्थ समजून घेण्यामध्ये कमी पडलो आहे आपण किंवा त्या पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे त्याचा जो अर्थ त्यांना अभिप्रेत होता तो अभिप्रेत अर्थ न घेता त्याला वेगळा अर्थ प्राप्त करून त्याचं राजकारण केलं गेलं असं वाटतंय तुम्हाला? नक्कीच केलं गेलंय. कारण त्या राजकीय नेत्यांचं, त्यांच्या विरोधकांचं काय म्हणणं आहे, की पंतप्रधानांनी त्यांना सांगायला पाहिजे होतं, की तुम्ही फायरिंग करा किंवा तुम्ही XYZ करा, ABC करा, अशी कारवाई करा. पण राजकीय कारणं जर बाजूला ठेवून आपण नीटपणे बघितलं, तर दिल्लीमध्ये बसून पंतप्रधानांना कुठल्याही पंतप्रधानांना, कुठल्याही पक्षाचे असू दे, त्याच्यामध्ये ही क्लॅरिटी कधीच नसणार आहे, की काय कारवाई करायला पाहिजे. तिथे फायरिंग करायला पाहिजे का त्या लोकांबरोबर फोन कॉल करून त्यांना सांगायला पाहिजे, की हे प्रकरण चिघळता कामा नये, आम्ही पण तयार आहोत, असं करायला पाहिजे. हे तर मी तर अजून एक पाऊल पुढे जाऊन म्हणेन, की इव्हन लष्कर प्रमुखांना दिल्लीत बसून याचा निर्णय घेता येत नाही. लष्कर प्रमुखांनी तिथल्या आर्मी कमांडरना, तेव्हा ते लेफ्टनंट जनरल वाय के जोशी होते, त्यांना सांगायला पाहिजे होतं, की आपको जो उचित लगे, उस समय पे और उस जगह पे वो करो. असं त्यांनी सांगायला पाहिजे होतं आणि असंच निर्णय लष्करामध्ये घेतला जातो, की जो जमिनीवरती कमांडर असतो, त्याला हा निर्णय घ्यायचा असतो. त्यामुळे याच्यात वादविवाद किंवा विवाद उभा करण्याचा काही प्रश्न नाहीये. पण राजकीय कारणासाठी हा विवाद उभा केला गेलेला आहे. कुठलाही पंतप्रधान, कुठलेही संरक्षण मंत्री स्पेसिफिक आदेश एका लष्कर प्रमुखाला देऊ शकत नाहीत. कारण त्यांना माहितीच नाहीये काय होतंय आणि ती परिस्थिती बदलत राहते. समजा रणगाडे आता 2 किलोमीटर लांब म्हणजे दुरीवरती आहेत. तर तिथून काय कारवाई करायची हे लष्कर प्रमुखाला सुद्धा कळणार नाही. हे तिथल्या लोकल कमांडरला सांगायला लागेल, एखाद्या ब्रिगेडियर किंवा एखाद्या मेजर जनरलला. त्यामुळे याच्यात वादच नाहीये, काही विवादच नाहीये असं माझं म्हणणं आहे. मी कारण 40-45 वर्ष लष्कराबरोबर माझा संबंध आहे. मी बघतोय त्यांचे ऑपरेशन्स कसे होतात, काय होतात. याच्यामध्ये क्लिअर कट हे असतं आणि त्याच्यात अजून एक हे आहे कारण मी त्या रिपोर्टिंगमध्ये शामील होतो त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये. भारत शक्तीवरती आपण बरेचसे कार्यक्रम पण केलेले त्याच्या बाबतीत. तर वाय के जोशी जे आर्मी कमांडर होते, नॉर्दर्न आर्मी कमांडर, त्यांनी अ, आपल्या एका कार्यक्रमात, भारत शक्तीच्या एका कार्यक्रमातच म्हटलेलं आहे, की ते कसं झालं त्या दिवशी 31 तारखेला काय झालं, 29, 30 आणि 31 ऑगस्ट 2020 मध्ये हा घटनाक्रम कसा होता हे त्यांनी पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे. जर लोकांना उत्सुकता असेल तर त्यांनी तो भारत शक्ती डायलॉग्स मध्ये आपला 2025 मध्ये त्यांच्याबरोबरचा 1 तासाचा प्रोग्राम आहे. तर परत त्याच्यातलं जर एक आपण जिस्ट काढलं, ज्याच्यातला एक निष्कर्ष काढला, तर निष्कर्ष असा आहे की जोशींनी फक्त लष्कर प्रमुखांना एवढंच सांगितलं होतं की असं होतंय, ते चीनवाले येत आहेत वरती आणि मी याच्यावरती कारवाई करणार आहे, तुम्ही वरच्या लोकांना सांगून द्या. त्यांनी हे परमिशन किंवा परवानगी मागितली नव्हती. पण नरवणेंनी त्याचा दुसरा अर्थ काढला, मग त्यांनी वरती परमिशन मागितली आणि मग वरतून असं सांगण्यात आलं. या सगळ्यामध्ये सगळं पूर्ण मेसेज जो आहे, जो एक याच्यात पूर्णपणे विवाद जो करण्याचा प्रयत्न केला गेला तो हा आहे, की नरवणे स्वतःच गोंधळून गेले आणि त्यांनी असं ठरवलं स्वतःला, की ही सगळी जबाबदारी माझ्यावरती टाकलेली आहे, जेव्हा ही पंतप्रधानांनी घ्यायला पाहिजे होती. पंतप्रधानांनी जबाबदारी घेऊन त्यांना सांगितलं, की हा तुमचं काम आहे, तुम्हाला मी लष्कर प्रमुख बनवलेलं आहे,
तर तुम्ही हे करा. आणि त्यांनी आणि नरवण्यांच्या वतीने बोलायचं झालं तर नरवण्यांनी सुद्धा आर्मी कमांडर वाय के जोशींना हेही सांगितलं की जो म्हणजे त्यांचं टोपण नाव आहे जो जो यू विल नॉट बी द फर्स्ट वन टू फायर. इफ द चायनीज फायर यू विल फायर बॅक. त्यांनी पण निर्णय दिला. पण या सगळ्यानंतर का विवाद निर्माण झाला एका वाक्यासाठी. याच्यात त्यांनी म्हटलं आय वॉज हँडेड अ हॉट पोटॅटो, की पूर्ण माझ्यावरती जबाबदारी टाकून दिली आणि त्याच्यावरती आता विरोधक त्या वाक्यावरती विवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पाकिस्तानच्या पेक्षा चीन हा वरचढ शत्रू आहे. असं एकीकडे जेव्हा आपण मानतो, या दृष्टीने चीनचा ज्यावेळेला आपल्यावरती हल्ला होण्याचा किंवा तो संघर्ष ज्यावेळेला झाला होता, त्या संघर्षाला घाबरून किंवा त्या शत्रूचा म्हणजे किंवा चीनचं हे नाव मोठं आहे, या दृष्टीने म्हणून कदाचित त्यावेळेला लष्कर प्रमुखांनी वरिष्ठांकडे फोन करून त्याची परवानगी मागितली होती, असं आहे का? आणि दुसरा मुद्दा, त्यावेळेला कोविड परिस्थिती सगळीकडे होती आणि त्या दृष्टीने सुद्धा काही प्रिकॉशन्स म्हणून पुढे काय करायचं, या दृष्टीने त्यांनी काही विचारणा केली असण्याची शक्यता आहे असं वाटतं तुम्हाला? हो, नक्कीच आहे. त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे त्या जे काही पुस्तकात पब्लिश झालं, ज्या मॅगझिनमध्ये जे पब्लिश झाले आहेत एक्सर्प्स, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की मी मग शांतपणे बसलो. हा फोन कॉल, हा मेसेज आल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंगनी जेव्हा त्यांना सांगितलं की पंतप्रधानांनी तुम्हाला सांगितलंय जो उचित समजो वो करो, तर तेव्हा मी 1-2 मिनिटं स्वस्थ बसलो. फक्त भिंतीवरचा घड्याळाचा आवाज येत होता, घड्याळाच्या काट्यांचा आवाज येत होता आणि मग विचार केला की आता आपण कोविडच्या परिस्थितीत आहोत, देशाची आर्थिक परिस्थिती खराब झालेली आहे, अशा वेळेस युद्ध सुरू झालं तर काय होईल, या सगळ्याचा त्यांनी विचार केला. आणि बरोबरच आहे, कुठलाही रॅशनल माणूस याचा विचार करेल. पण जेव्हा तुम्ही लष्कर प्रमुख आहात आणि जेव्हा तुमच्या समोर तुमच्या सैनिकांसमोर ती एक त्यांच्या समोर एक आव्हान येत आहे, एक आक्रमण होत आहे, तेव्हा हा सगळा विचार लष्कर प्रमुखांच्या मनात यायला नको असं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे. आणि बरोबर पण आहे, कारण त्यांचं काम आहे भारताची सीमा सुरक्षित ठेवणं आणि शत्रूला त्या ठिकाणी प्रत्युत्तर देणं. तर त्यांनी जर एवढं म्हटलं असतं की मी हा सगळा विचार केला आणि त्याच्यानंतर वाय के जोशींना सांगितलं की तुम्ही जी कारवाई करायची तुम्ही करा, तुम्ही फायर स्वतः ओपन करू नका, तुम्ही युद्ध सुरू करू नका किंवा युद्धाकडे पाऊल टाकू नका, हे पण बरोबर केलं मनोज नरवणेंनी. त्यामुळे मला वाद याच्यात काय आहे मला हे समजत नाही. फक्त ते एका वाक्यासाठी हा विवाद निर्माण करण्यात आला, ज्याच्यामध्ये राजकीय विरोधक पंतप्रधानांना टार्गेट करतायत की तुम्ही त्यांना त्यांच्या झोळीमध्ये हा निर्णय टाकून दिला आणि स्वतः बाजूला झालात. असा विवाद त्यांनी निर्माण केलेला आहे. पण कोविडचा विचार त्यांनी केला अगदी उचित आहे. त्यांनी हे पण विचार केला की चीन भारतापेक्षा 5 पटींनी मोठा देश आहे आर्थिकरित्या आणि त्यांची सेना पण, त्यांचं लष्कर पण भारतापेक्षा मोठं आहे, ते जास्ती ताकदवान आहेत. ताकदवर असल्यामुळे आपण युद्ध करायचं की नाही, ह्या सगळ्याचा विचार नक्कीच लष्कर प्रमुखांना करायला लागतो आणि तो त्यांनी केला. त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी तो निर्णय दिला तो पण बरोबर होता. त्यामुळे वाद कशाचा आहे मला हे समजत नाहीये. आणि गेले जवळजवळ 50 वर्ष भारत चीन किंवा भारत तिबेट सीमेवरती गोळीबार झालेला नव्हता. अशा वेळेस पाकिस्तान बरोबर गोळीबार सतत होत असतो. दिवसातनं एक वेळा तरी गोळीबार कुठे ना कुठेतरी होतो लाईन ऑफ कंट्रोलवरती. पण लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल जी भारत आणि तिबेटची सीमा आहे त्याच्यावरती गोळीबार झालेला नसल्यामुळे साहजिकच त्यांच्या मनात हा विचार आला की फायरिंग करायचं का नाही. आता त्याचा निर्णय पंतप्रधान किंवा संरक्षण मंत्री देऊ शकत नाहीत. फायरिंग करायचं की नाही हा लोकल निर्णय असू शकतो. मी जसं आधी म्हटलं की लष्कर प्रमुख हा निर्णय नाही देऊ शकत, कारण त्यांना माहिती नाही तिथे परिस्थिती काय आहे. ती परिस्थिती दर 15 मिनिटाला, दर 10 मिनिटाला बदलत जर गेली असती आणि त्यांनी जर एक फक्त हुकूम दिला असता की तुम्ही फायरिंग करा, तर हा तो उचित नसता. उचित काय होतं त्यांनी जे केलं, त्यांनी म्हटलं की जो डू नॉट ओपन फायर अंटिल दे ओपन फायर. आपण युद्धाची सुरुवात करायची नाही आणि हा प्रॅग्मॅटिक एक प्रॅक्टिकल निर्णय होता. त्यामुळे नरवणेंनी सुद्धा बरोबर निर्णय घेतला. फक्त ते एका वाक्यासाठी हा विवाद आहे असं मला वाटतं. आणि जसं स्ट्रॉम इन अ टी कप ज्याला म्हणतात, की चहाच्या पेल्यातलं वादळ आहे. आज नाही उद्या ते दुसरं कुठलं तरी हेडलाईन होऊन जाईल. आणि फक्त याच्यामध्ये एकच धोका आहे की ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्टच्या खाली हे सगळं येत असल्यामुळे
उद्या सरकार काय कारवाई करेल त्या पब्लिशिंग हाऊसवरती, त्या प्रकाशकावरती आणि नरवण्यांवरती, ही टांगती तलवार नेहमी त्यांच्या डोक्यावरती राहणार आहे. पहिली सर गोष्ट त्यांनी लिहायलाच नको होतं. सर आत्ताच्या उत्तरामध्ये तुम्ही एक मुद्दा मांडलेला आहे की प्रत्युत्तर देणं म्हणजे युद्धापेक्षा सुद्धा आपण प्रत्युत्तर कशा पद्धतीने देतो हे सुद्धा महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं की त्यावेळेला प्रत्युत्तर देणं ही एकमेव गोष्ट लक्षात घेऊन आदेश देणं हे अपेक्षित होतं आणि तेच दिलं गेलं होतं. मात्र त्याचं राजकारण करून किंवा देशाची सुरक्षा पणाला लावून त्याचं राजकारण केलं गेलं असं वाटतंय तुम्हाला? नक्कीच आहे. याचा किस काढला जातोय या एका वाक्याचा. आणि हे आता हा क्लेम जो आहे हा जनरल नरवणेंचा आहे, की मी असं म्हटलं किंवा मी असा विचार केला आणि आय वॉज हँडेड अ हॉट पोटॅटो. पंतप्रधान किंवा संरक्षण मंत्री म्हणू शकतात, की आम्ही तुम्हाला एकदम फ्री हँड दिला. तुम्ही नेहमी म्हणता, लष्करवाले, मिलिटरीवाले नेहमी म्हणतात, की सरकार आमचे हात बांधून ठेवतात. यावेळेस तुम्हाला जर सांगितलं, की जो उचित समजो वो करो, तेव्हा तुमची करण्याची हिंमत नाही झाली. त्याच्यात आम्ही काय करणार? असे त्याचा उलटा म्हणजे निष्कर्ष काढला जाऊ शकतो. त्यामुळे नरवणेंनी स्वतःच्या पायावरतीच कुऱ्हाड मारल्यासारखं केलेलं आहे, की त्याच्यामध्ये त्यांच्यावरती स्वतः म्हणजे त्यांच्यावरती शंकेचं सावट आलेलं आहे. लोक म्हणतील, की तुम्ही जर लष्कर प्रमुख होता तर तुम्ही निर्णय का नाही घेतला? तुम्ही निर्णय घेऊन पंतप्रधानांना सांगू शकला असतात, की मी हे करणार आहे, हे प्रत्युत्तर देणार आहे. तेव्हा तुम्हाला पंतप्रधानांनी तुम्हाला नक्कीच सपोर्ट केला असता, करायला ते बाध्य झाले असते. पण त्यांनी केलं नाही. त्यांनी ते विचारलं, कारण इतिहास असा होता, की चीनच्या सीमेवरती किंवा तिबेटच्या सीमेवरती गोळीबार झालेला नव्हता आणि 50 वर्ष तिथे शांती होती. पण तुम्ही त्या पदावरती याच्यासाठी नेमले गेलेले आहात, हा निर्णय घेण्यासाठी. नाही तर मग कोणी तिथे बसू शकतं ना. निर्णय जर घ्यायचाच नसेल तर प्रत्येक वेळेस तुम्ही मागे वळून बघायचं असेल आणि विचारायचं असेल परवानगी, तर मग त्या त्या पदाला काही अर्थ नाही ना. असं बऱ्याचशा लोकांनी हे पॉइंट आउट केलेलं आहे, की याच्यामध्ये नाचक्की जनरल नरवणेंची झाली. कारण त्यांनी याच्यामध्ये स्वतःवरच एक शंका घेतली, की मी काय करू? किंवा पंतप्रधानांनी आता एवढं फक्त म्हटलंय, की उचित समजो वो करो, याच्यामध्ये मी काय करायचं? पण त्यांनी बरोबर केलं पण. ट्रॅजेडी ही आहे, की त्यांनी बरोबर निर्णय घेऊन त्यांच्या आर्मी कमांडरला पण सांगितलं, की यू विल नॉट फायर फर्स्ट, कारण आपण वीकर साइड आहोत, आपण कमजोर आहोत, कमकुवत आहोत चीनच्या समोर. तर आपण युद्ध सुरू करायचं नाही. त्यांनी जर केलं तर त्याला प्रत्युत्तर द्यायचं. आणि शेवटी तेच झालं, की ते लोक यायच्या आधी जेव्हा भारताचे रणगाडे त्या डोंगरावरती जाऊन उभे राहिले, चीन आपोआपच मागे हटलं. तेही घाबरतात ना, त्यांनाही माहितीये की युद्धाचे परिणाम काय होतील. तर या सगळ्यामध्ये वादविवाद हा राजकीय आहे. हा लष्करी किंवा त्यावेळेस काय घटना घडल्या याच्यावरती नाहीये. आणि दुसरा मुद्दा हा आहे, की ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट खाली जे प्रोव्हिजन्स आहेत आणि ज्याच्यामध्ये काही काही गोष्टी कधीच प्रकाशित होता कामा नयेत, त्या आता बाहेर आल्यामुळे याचे परिणाम काय होतील, याच्यावर काय कारवाई होईल आता सांगता येत नाही. सर तुम्ही आता ॲडचा उल्लेख केला त्या दृष्टीने विचारते. जानेवारी 2024 मध्ये हे पुस्तक खरं तर बाजारात येणं किंवा ते प्रकाशित होणं अपेक्षित होतं. पण सरकारने त्यावेळेला त्याच्यावरती बंदी घातलेली आहे. महत्वाचा मुद्दा हा आहे की त्यावेळेला भारत आणि चीन यांच्यामध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या आणि कदाचित त्या दृष्टीने विचार करून किंवा सरकारने भविष्याचा विचार करून या पुस्तकावरती बंदी घातली असावी, असं एक समज आहे किंवा असं बोललं जातंय. तुमचं याबद्दलचं काय मत आहे? पहिली गोष्ट, बंदी घातली नाहीये सरकारने. सरकारने जेव्हा त्यांचं पुस्तक जेव्हा ते पाठवलं गेलं सरकारकडे, तेव्हा सरकारने म्हटलं, आम्ही याच्यावरती अजून निर्णय घेतलेला नाहीये. आम्ही ते वाचतोय आणि त्याच्यावरती काय निर्णय घ्यायचा अजून ठरवतोय. त्यामुळे बंदी आहे असं म्हणता येणार नाही. पण ते पुस्तकाचं प्रकाशन थांबलं. ते आता पुस्तकाच्या प्रकाशकाने आणि जनरल नरवणेंनी ती आधी परवानगी घ्यायला पाहिजे होती का? आणि अमेझॉनवरती त्याची लिंक टाकायला पाहिजे होती का परवानगी मिळवायच्या आधी, वगैरे, हे सगळे लीगल किंवा चर्चेचे मुद्दे आहेत. पण मी हे म्हणेन, आणि मला म्हणजे जनरल नरवणे माझे मित्र पण आहेत आणि मी प्रोफेशनली त्यांचा खूप आदर करतो. चांगले एक सैनिक पण होते, चांगले अधिकारी पण होते ते सैन्यात असताना, आणि बॅलन्स माणूस असताना त्यांनी या परिणाम काय होतील या गुपित
संभाषणांच्या बाहेर येण्यानंतर याचा का विचार केला नाही हे मला थोडंसं एक कोडं आहे. आणि वाईट पण वाटतंय की त्यांच्यासारख्या माणसाला या विवादामध्ये आता अ, फसवलं गेलंय, मी एका प्रकारे म्हणेन. हे राजकीय त्याचा मुद्दा होऊन गेलाय, जो व्हायला नको होता. पण आता अशा प्रकारे ते अडकलंय. म्हणजे त्या पुस्तकाचं प्रकाशन, त्या पुस्तकाच्या कुठल्या परिस्थितीत ते पुस्तक लिहिलं गेलं आणि त्याच्यात काय काय मजकूर होता, या सगळ्यावरती आता चर्चा होतील. त्याच्यावरती काही कारवाई होऊ शकेल. आता FIR पण दिल्ली पोलिसनी एक लॉन्च केलेला आहे, FIR इनिशिएट केलाय की हे लीक कसं झालं. पण पहिली गोष्ट, जर त्यांनी हे लिहिलं नसतं आणि जसं त्यांना काही मित्रांनी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही कमीत कमी 10 वर्ष हे प्रकाशित करू नका. कारण थोडा वेळ गेल्यानंतर जेव्हा वाटाघाटी सुरू असतात, जेव्हा बोलणी सुरू असते, जेव्हा दुसऱ्या तुमच्या शत्रू पक्षाबरोबर तुमचे म्हणजे संबंध ठीक नसतात, त्यावेळेस तुम्ही कसे निर्णय घेताय, कोण कोण निर्णयात सामील आहे या सगळ्या बाबतीत, हे सगळं बाहेर आणणं हे उचित नव्हतं. आणि त्याच्यावरतीच लोकांना जरासा खेद आहे आणि वाईट पण वाटतंय जनरल नरवणेच्या बाबतीत. सर, भारत शक्ती मराठी ज्यावेळेला सुरू झालं तर त्यावेळेला लष्कर प्रमुख म्हणून मनोज नरवणे त्यावेळेला इन्चार्ज होते आणि आपण मराठीमध्येही त्यांचा याच संदर्भामध्ये एक छोटासा इंटरव्ह्यू पण केला होता. त्याही वेळेला त्यांनी चीनची बाजू नेमकी काय होती आणि भारताने त्याला कसं प्रत्युत्तर दिलं याबद्दलही सांगितलं होतं. मला असं वाटतं की आताच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्याचीही लिंक प्रेक्षकांना नक्की लिंक नक्की बघण्यासाठी द्यायला पाहिजे. नक्कीच. आपल्या प्रेक्षकांसाठी नक्कीच ती दिली पाहिजे. म्हणूनच मी म्हणतो की ते इतके उत्तम अधिकारी होते, म्हणून ते लष्कर प्रमुख बनले. त्याच्यानंतर असा वादविवाद निर्माण होणं ही एक खेदाची गोष्ट आहे. सर, जसं तुम्ही म्हणालात कार्यक्रमामध्ये की चहाच्या पेल्यातलं वादळ, हे वादळ होतं का? किंवा राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने याच्यावरती चर्चा झाली की होणं अपेक्षित होतं का? ह्याच्यापेक्षा सुद्धा मुळामध्ये अशा पद्धतीने लेखन करणं आणि ते लीक होणं, हे सुद्धा कितपत बरोबर आहे? हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा चर्चेचा मुद्दा आहे. पण मुळामध्ये आजच्या या भागातनं मागच्या आठवड्यामध्ये नेमकी काय वाद कशामुळे निर्माण झाला आणि त्याच्यावरती तुमचं मत काय आहे? किंवा एकूणच काय मत असायला हवं? याबद्दलची माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षक या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचं, भारत शक्ती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नसेल तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.